नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. मी सध्या आहे ठाण्याच्या रेल्वे स्टेशनच्या बाजूच्या MSRTC बसस्टँडवरती. तुम्हाला वाटत असेल की ठाणे रेल्वे स्टेशनच्या बाजूला MSRTC बसस्टँड कुठं आहे, पण आहे. तर ठाणे रेल्वे स्टेशनच्या बाजूला MSRTC छोटं बसस्टँड आहे. तिथून फक्त पालघर, बोईसर, डहाणू, भिवंडी अशा ठिकाणी लोकल प्रवास होतो. त्याच्यामुळे तिथं लांब रूटच्या बस नाही लागत, फक्त आजूबाजूला जाणाऱ्या लोकल बस लागतात. तर हा आपला प्रवास ठाणे रेल्वे स्टेशनपासून ते पालघर जिल्ह्यातील अर्नाळा तालुक्यापर्यंत होणार आहे. हा प्रवास भिवंडी, आंबाडी आणि वज्रेश्वरी मार्गे विरार करत अर्नाळाला जाणार आहे. विशेष करून हा आपला प्रवास कुठल्याही मोठ्या हायवेने न होता पालघर जिल्ह्यातील गावागावातून 2 वे असलेल्या रोडने होणार आहे आणि निसर्गरम्य वातावरण पालघर जिल्ह्याचं तुम्हाला बघण्याला मिळणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो, आपण पोहोचलेले आहेत भिवंडी बायपासला. तिथून तो सरळ रोड जातो तो नाशिकला जातो. उजव्या साईडला जो जातो तो कल्याणला जातो आणि लेफ्ट साईडला जो जातो तो भिवंडीमध्ये जातो. तर आता आपण लेफ्ट साईडला जाणार आहे. आता आपली बस जाते भिवंडी बस स्टँडला. तिथून पुढे तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपलं तिकीट भाडे 162 रुपये आहे ठाणे ते अर्नाळा. हा भिवंडी ते वाडा रोड आहे. या रोडचं काम चालू असल्यामुळे कन्स्ट्रक्शनचं खूप धूळ वगैरे उडत आहे आणि रोड गाडी फास्ट नाही चालत. खूप रोड खराब आहे वाड्यापर्यंत.
तर मित्रांनो, आता आपण पोचलेलो आहे आंबाडी गाव. आंबाडी गाव हे इथून सरळ जो रोड जातो तो वाड्याला जातो आणि जो लेफ्ट साईडला रोड जातो तो अर्नाळ्याला जातो. त्याच्यामुळे आपली गाडी आता लेफ्ट साईडला टर्न होणार आहे. जो सरळ जाणारा रोड आहे तो वाडा आहे आणि आपली गाडी आता टर्न झालेली आहे लेफ्ट साईडला. आंबाडीचं वैशिष्ट्य म्हणजे इथून वाड्याला पण जाता येतं, अर्नाळ्याला पण जाता येतं, भिवंडीला पण जाता येतं आणि कल्याणला पण जाता येतं. तर मित्रांनो, आंबाडीवरून आपली आता बस अर्नाळ्याच्या रोडला कनेक्ट झालेली आहे. तर आपली तुम्हाला आता इथून छोटा रोड पाहायला मिळणार आहे आणि निसर्ग पण मिळणार आहे. तर मित्रांनो, आपण आता पोचलो आहे वज्रेश्वरीला. तर तुम्ही बघू शकता वज्रेश्वरीचं बसस्थानक कशा प्रकारचं आहे. आपण आता पोचलेलो आहे आणि आता याच्या पुढे ह्याच वज्रेश्वरी निघाल्यावरती ह्याच पुढे ह्याच रोडला वज्रेश्वरीचं देवस्थान आहे. ते आपल्याला रोडवरून पण दिसतं. तर मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे वज्रेश्वरीचं मंदिर. हे बघा मित्रांनो, मी तुम्हाला झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करतोय. मंदिर दिसतंय का बघा. लेफ्ट साईडलाच मंदिर आहे, पण तुम्हाला काचामधून दाखवण्याचा प्रयत्न करतो मी. दिसते का बघून घ्या, कारण काच खूप खराब असल्यामुळं दिसेल ना दिसेल सांगता नाही. गणेशपुरीमधील गणपतीचं मंदिर आहे.
तर मित्रांनो, आपण आता पोचलेलं आहे गणेशपुरीमधील गणेशपुरी बस स्थानकावरती. तर बघू शकता कशा प्रकारचं बस स्थानक आहे. छोटंसं बस स्थानक आहे, मोठं नाही. आपली बस ही भुसावळ ते अर्नाळा आहे. भुसावळवरून आलेली आहे, अर्नाळ्यासाठी जात आहे. कोणत्या गावचा बाजार आहे माहिती नाही, पण छोटासा रविवारचा बाजार भरलेला आहे. तर मित्रांनो, आपण पोचलेलो आहे शिरसाड गावामध्ये. तर मित्रांनो, समोर जो हायवे बघताय तो मुंबई अहमदाबाद हायवे आहे. तर आपण आता पोचलेलो आहे विरार फाट्याला. इथून आता विरार शहरामध्ये रोड जातो हायवे पासून. तर मित्रांनो, आपण आता विरार शहरामध्ये पोचलेलो आहे. बघू शकता विरार शहराचे दृश्य कशा प्रकारचे आहे. तर मित्रांनो, आपण विरार शहरापर्यंतच प्रवास थांबवला आहे, कारण ट्रॅफिकमुळे. इथून आता 5 ते 10 किलोमीटरवर आहे अर्नाळा. तर हे बघू शकता विरार स्टेशन.